हॅलो फ्रेंड्स, नमस्कार आहे तुमचं माझ्या स्वराच्या किचन चॅनलमध्ये. बाहेर पाऊस पडत होता आणि माझी मुलं ओले झाले होते. तर मग काय ओला होऊन आला आणि मग त्याला भजे खावेसे वाटले. तर म्हटलं मम्मी चल मग मक्याचे भजे बनव. तर मग हे इथे खमंग असे कुरकुरीत मक्याचे भजे मी इथे बनवलेले आहे. बघू शकता एकदम खायला चविष्ट आणि कुरकुरीत लागतात. चला तर मग रेसिपी बघूया. मी इथे 2 मक्का घेतलेली आहे आणि भज्यांसाठी लागणारे इथे साहित्य बघू शकता. इथे मी घेतलेला आहे 2 कांदे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धी टेबलस्पून हळद, थोडं ओवा, 1 टेबलस्पून जिरं, थोडं चवीप्रमाणे मीठ. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे, 8-10 हिरवी मिरची आहे. आणि मी हे मक्याचे जे कणीस होतं त्याचे दाणे काढून घेतलेले आहे. आता हे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आणि इथे मी तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. आता हिरवी मिरची आणि जिरे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे आणि हे मक्याचे दाणेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. बघू शकता मी इथे मक्याचे दाणे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये आता आपल्याला हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे, कट केलेला कांदा, ओवा आणि हळद घालायची आहे. चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगायचं विसरले की इथे आपल्याला गव्हाचं पीठ थोडं घ्यायचं होतं. 1 चम्मच किंवा 1-1.5 चम्मच तुम्ही टाकू शकता. त्याने काय होतं की आपले भजे जे आहे ते क्रिस्पी बनतात. आणि त्यानंतर मी इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. ते बेसनसुद्धा तुम्ही थोडं थोडं टाकून आपल्याला ते बॅटर मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करायची आहे आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर का वाटलं हे बेसन पातळ झालं तर तुम्ही त्यामध्ये थोडं बेसन ॲड करू शकता आणि घट्ट मळू शकता. इथे आपलं बॅटर रेडी आहे आणि आपण कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आता तेल सोडायचं आहे आणि तेल आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तेल इथे आपलं तापलं की नाही तापलं कसं बघायचं, तर इथे थोडंसं पीठ सोडून बघायचं आहे आणि मग नंतर आपले पूर्ण भजी इथं सोडून घ्यायचे आहे. बघा तर किती छान कलर आलेला आहे इथं भज्याला. दिसायला जितके सुंदर दिसतात तितकेच ते खायलाही क्रिस्पी लागतात. असेच इथं आपण आणखी परत भजे सोडून घ्यायचे आहे आणि असेच कुरकुरीत भजे इथं छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. भज्यांना छान कलर येतो आणि खायला इथे तितके सुंदर लागतात. तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या स्वराज किचन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बघा तर इथे क्रिस्पी कुरकुरीत असे मक्याचे भजे आपली इथे रेडी आहे. चला तर मग नक्की ट्राय करा.